तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले आहेत. विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. एका महिलेसंदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले. मुळातच 2017 साली एक गुन्हा दाखल झाला आहे. 2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा म्हसवड नगरपालिकेची या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आत्तापर्यंत 2019 साली तो कायम चाललं आणि त्याचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे. निकालाची प्रत माझ्यासोबत आहे. निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे. सर, पण तुम्ही निर्दोष सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे. तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागरे फोटो पाठवलेत की नाही, हे खरं आहे की खोटं आहे? तुषारजी, तुम्हाला खूप गडबड आहे. मी उत्तर देतो नंतर प्रश्न विचारतो. नाही, तुम्ही निर्दोष हे खोटं मीडियाला सांगताय. मी ते जे आहे ते वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न करतोय. कोर्ट सांगतो. कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत नाही आहे. आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घडली 17 साली 19 साली निकाल लागला. त्या निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे. मला वाटते या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहे. आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान हा विषय समोर आणावा काय बोलावं, त्याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं सर, 8 दिवसापूर्वी, मी काही भावनिक त्या विषयात करत नाही. परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी कशाकडे संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवलं इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थि विसर्जनसुद्धा करू दिलं. इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं. पण ठीक आहे, तुमची राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात. मी जबाबदारपणावर काम करतो. माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे. त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणला आहे. संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझ्या बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे. नुकसानी भरपाईचाही खटला दाखल करणार आहे. त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणार. विषय पुढे सुरू होतो की तुम्हाला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा ऐकून त्या महिलेला त्रास सध्या देतात असं थेट आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार. माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार घोडेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. या संदर्भात जयकुमार घोडेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी. चौकशी करून जो कोण दोषी आहे, मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर, आणि जे काही खोटे उभांड रचताय, जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे करताय त्यांच्या कारवाई करणं अपेक्षित. सर, तुम्ही जे नागरे फोटो पाठवले ते की नाही, हे खरं आहे की खोटं आहे तेवढं सांगा ना. मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कुठलेही फोटो पाठवले नाही. पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे. कोर्टाची ऑर्डर वाचले त्याच्यात लिहिलंय, ते स्पष्ट लिहिलं तुम्ही कुठल्या अवस्थेत फोटो पाठवले ते सगळं वर्णन आहे कोर्टाच्या याच्यामध्ये. त्यामुळे माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही. मी आपल्याला जे म्हणणं सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपल्या नुकसानीचा दावा दाखल करणार. मला या संदर्भात माहिती मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे. माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल
जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली. सर तुम्ही कोर्टात निर्दोष कोर्टाचं जे संदर्भ देत आहे सर एक मिनिट माझा महत्वाचा प्रश्न, तुम्ही माफी मागितली त्या महिलेची कोर्टात, तुम्हाला ऐका ना, एकूण नैतिकतेच्या जोरावर पायउतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहेत. याकडे कशा प्रकारे मला एक कळत नाही की जी या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्यायव्यवस्था आहे. आणि न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व राहतं आणि विरोधक काय म्हणतात, मला वाटतं याला गांभीर्याने घ्यायचं काही कारण नाही. कारण तुम्ही कोण विरोधक आहेत, त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का, परिस्थिती बघितली का, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं. माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती घ्यावी. आणि मी आज सांगतो की आपल्याला की ज्यांनी असं काही घडलं असेल, मला माहिती नाही असं काही घडलं असेल तर ज्यांनी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई करा. जर दुसऱ्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर भुंकणारा कुत्रा असा तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, मी नाही म्हणत. आता सयाजी आपल्या संपादक फारच म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे. नाही मी मी सांगतो सर मी कोर्टाचं तुमचं ऐकून घ्या, तुमचं ऐकून मला सांगतो. सर ते मृत आता हे बातम्या एक पत्रकारिता म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात. एक पत्रकार माझ्या विरोधात गेल्या 6 महिन्यापासून 7-8 महिन्यापासून 1.5 वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो. 85 बातमी आजची आज जे आपण 85 नाही जास्त असतील. मी तर तुम्हाला जाहीर आवाहन केले तुमची बाजू मांडायला तयार आहे सर. तुम्ही मुलाखत द्या ना, मला खुलासा पाठवा. 2 मिनिटं गडबड फार झाली. एक पत्रकार 85 बातम्या एकदम खालच्या दर्जाच्या, ज्या भाषेला लेवल नाही, ज्या भाषेला मर्यादा नाही, एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या 85 बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो, एकतर्फी बातम्या चालवतो. आणि ही कुठली पत्रकारिता? या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता, चर्चा करता, सातत्यानं 85 बातम्या एकतर्फी खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारितेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देताना छापता, मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधली. पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी. मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच. आणि सर तुम्ही माझ्याविषयी सगळ्या मीडियाच्या समोर बोललाय. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने साहेब पुत्र म्हटले, मी नाही म्हटलं.